मागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो की इनकॅप्सुलेशन काय असतं. इनकॅप्सुलेशन आपण बघितलं होतं की डेटा आणि मेथडला बाइंड करून ठेवणं. बरोबर, काही गोष्टी तुम्हाला हाईड करायची असेल ते हायडिंग, डेटा हायडिंग आपण त्यांनी करू शकतो. तर इनकॅप्सुलेशन व्यवस्थितपणे समजून घेतलं होतं. आता नेक्स्ट जो ओ पीचा जो कॉन्सेप्ट आहे तुमचा तो कोणता आहे? इनहेरिटन्स. काय? इनहेरिटन्स. इनहेरिटन्स. ते इनहेरिटन्स म्हणजे काय असतं माहिती काय? इनहेरिटन्स याच्या आधी तुम्ही बघितलं असेल की इनहेरिटन्स म्हणजे काय, की एक तुमचं काय आहे की जसं की समजा तुम्हाला एक क्लास दिलेला आहे किंवा तुमचे समजा पॅरेंट म्हणू शकता. पॅरेंटकडून तुमच्या काही गोष्टी चाइल्डला दिल्या जातं. बरोबर, सेम कॅरेक्टरिस्टिक्स जसं की तुम्ही म्हणू शकता की एक काय म्हणू शकता काही प्रॉपर्टीज तुमच्या सेम तुम्हाला काय ॲज अ कॅरियर म्हणून तुम्हाला पुढं दिली जाते. किंवा क्लास तुम्ही रिअल लाईफ प्रोग्रामिंगमध्ये जर म्हणला की जसं ॲनिमल आहे, ॲनिमल तुमचा काय झाला मेन क्लास झाला, पण बऱ्याचशा ॲनिमलच्या काही प्रॉपर्टीज काय असतात सेम असतं मोस्ट ऑफ दी. तर त्या ॲनिमलच्या ज्या प्रॉपर्टीज आहे की ॲनिमल काय करणार आहे, इट करणार आहे, ॲनिमल काय करणार आहे, बार्क करणार आहे. आता ज्या मेथड आहे त्या क्लासमध्ये डिफाईन करणं, हा क्लास काय झाला तुमचा ॲनिमल झाला. तर त्या मेथड्स किंवा प्रॉपर्टी एकाच क्लासमध्ये डिफाईन करायच्या आणि आपल्याला ज्या ज्या क्लासमध्ये त्याची नीड आहे त्या क्लासमध्ये काय करायचं, इनहेरिट म्हणजे यूज करायचं. इनहेरिटन्समुळं काय झालं की तुमची रियुजेबिलिटी वाढली. मेन म्हणजे की कोड हा मेंटेनेबल आणि मॅनेजेबल राहिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला जी गोष्ट परत परत लिहिण्याची गरज होती तुम्ही काय एका स्पेसिफिक ठिकाणी ती डिफाईन करू शकला. बरोबर, हे झालं तुमचं काय इनहेरिटन्स. तर इनहेरिटन्स म्हणजे काय, एका क्लास दुसऱ्या क्लासच्या प्रॉपर्टीज किंवा मेथड्स फंक्शन वापरू शकतो. काय करू शकतो, एका क्लासच्या मेथड्स, ज्या मेथड्स तुमच्या इथं आहे त्या काय करू शकतो तुमचा दुसरा क्लास हा वापरू शकतो. या ज्या मेथड्स आहे तुमच्या इथं, ज्या मेथड्स आहे किंवा तुमचे व्हॅरिएबल आहे, हे जे व्हॅरिएबल आहे तुम्ही एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये यूज करू शकता. तुमचा हा जो असतो समजा हा पॅरेंट क्लास म्हणता तुम्ही, त्याला काय म्हणता पॅरेंट क्लास, किंवा याला सुपर क्लास म्हणून पण नाव असतं, किंवा याला दुसरं नाव आहे तुमचं बेस क्लास म्हणून पण एक नाव असतं. असे 3 नाव आहेत तुमचे काय, एक पॅरेंट क्लास, सुपर क्लास, बेस क्लास, हे तुमचे नाव. आणि एक चाइल्ड क्लास असतो जिथून आपण एक घेणार आहे. हे काय झालं की जिथून प्रॉपर्टी आपण इनहेरिट करणार आहे त्याला काय म्हणतो आपण पॅरेंट क्लास म्हणणार किंवा सुपर क्लास म्हणणार किंवा बेस क्लास आपण म्हणू शकतो. आणि एक असतो तुमचा कोणता असतो, चाइल्ड क्लास असतो. कोणता, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे वरच्या याच्या. सुपर क्लास किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता डिराइव्ड क्लास म्हणू शकता. इथे डिराइव्ड क्लास काय, डिराइव्ड क्लास म्हणतात. आणि सुपर क्लासलाच अजून तुम्ही म्हणू शकता सब क्लास तुमचा झाला. सुपर क्लासचा ऑपोजिट काय राहील तुमचा सब क्लास. तर हा जो चाइल्ड क्लास आहे ना तुमचा काय करणार आहे, हे मेथड व्हॅरिएबलला काय करणार आहे तुमच्या या प्रॉपर्टीज यूज करेल. बरोबर, तर हे झालं तुमचं काय इनहेरिटन्सचं बेसिक लॉजिक. समजलं इनहेरिटन्स काय. त्याचे रिअल लाईफ एक्झाम्पल जर तुम्ही बघितले, तुमचं काय आहे की तुम्ही बघितलं की तुम्ही तुमच्या पॅरेंटकडून काही गोष्टी घेता. बरोबर, पॅरेंट तुम्हाला काय करतो, काही प्रॉपर्टी हा देतो. जर तुम्हाला जर पॅरेंटने काही करूनच दिलं नाही तर तुमची कशी हालत होऊन जाईल. सेम तसंच आहे कोडमध्ये पण तुमचं कसं आहे की काही गोष्टी तुम्ही एखाद्या क्लासमध्ये डिफाईन केलेल्या आहे आणि तुम्हाला डायरेक्टली त्या गोष्टी काय मिळत आहे ॲज इट इज जसं जसं मिळत आहे. त्याच्यामुळं काय झालं, तुम्हाला जसं की तुम्हाला स्वतःला मॅनेज करायला इझी झालं, तसं सेम इथं पण काय की तुमच्या पॅरेंट क्लासमधल्या जे गोष्टी आहे ती तुम्हाला काय डायरेक्टली ॲक्सेस दिल्यामुळे त्या कोडचं काय जास्त तुम्हाला लिहावं नाही लागणार. रियुजेबिलिटी राहिली, मॅनेजेबिलिटी राहिली, म्हणजे काही गोष्टी तुम्ही रिलेट करू शकला, तुम्ही त्यांच्यामध्ये रिलेशन डिफाईन करू शकला. ही कशामुळं होतं, इनहेरिटन्समुळंच आपलं होतं असतं. समजलं. तर याचा सिंटॅक्स कसा असतो आपण तो जाणून घेऊ. आलं ना, हे लिहिलं तू लिहून घे. हा तुझा काय आहे एक क्लास आहे आणि हा त्याचा चाइल्ड क्लास आहे.
मला असं कधी कधी वाटतं आहे की आपले स्टुडंट आहे ना झोपले, म्हणजे की त्यांना या गोष्टीची जाणीवच नाही राहिली डायरेक्ट, की जे व्हायचं ते होईल असं डायरेक्ट झोपलेली पब्लिक. आणि याचा फायदा त्यांना काही दिवसामध्ये तोटा जाणवलंच, जेव्हा ते डिग्रीमधून पासआउट होतील आणि पुढं इतकं बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे, त्याला काही लिमिटच नाही. आणि जेव्हा ती बेरोजगारी त्यांच्यावर वेळ येईल, घरच्यामधील पैसे आण भाऊ, पैसे आण तरच तुला व्हॅल्यू, आणि तेव्हा त्यांचा पस्तावा चालू होईल. आता त्यांना असं वाटतं घरचे पैसे देत आहे धनाधन काढून, घे भाऊ जाय कॉलेजला जाय, पण तो कॉलेजमध्ये जाऊन दुसरा टाईमपास करतो आहे, त्याचं त्याला जाणीव होईल जेव्हा 4 वर्ष तेव्हा डिग्री घेईल. फक्त तो कॉलेजमधून विषय काढला म्हणजे पोरांना असं वाटतं की बस झालं आपलं काम झालं, पण त्या डिग्रीवर काहीच मिळणार नाही. आणि काय डिग्री, तो पेपर देऊन काय नुसतं पास होण्यासाठी डिग्री ती, कोणी विचारत पण नाही त्या गोष्टीला असे. ठीक आहे, झालं पॅरेंट क्लास, सुपर क्लास, बेस क्लास, चाइल्ड क्लास, डिराइव्हड क्लास, सब क्लास. नेक्स्ट आपलं काय आहे, बेसिक सिंटॅक्स. काय बेसिक सिंटॅक्स. आता बेसिक सिंटॅक्समध्ये तुम्ही बघितलं तर इथं थोडंसं लक्ष द्या. बेसिक सिंटॅक्स, याचं बेसिक सिंटॅक्स तर तुम्ही बघितला तर कशा प्रकारे राहतो तुमचा क्लास. असं समजा की एक पॅरेंट क्लास नाव असतं, त्याचं नाव मी पॅरेंट दिलेलं आहे, आणि त्याचं इथं काय केलं मी, एक तुमचं मेन आहे ना, तर इथं काय राहील तुमचं डायरेक्टली कोलन म्हणून राहील. कोलन कसं देईल मी, इथं कोलन दिलं, इथं काहीतरी कोड लिहिलेलं राहील त्याचं, असं म्हणू शकता. हॅशटॅग हा पॅरेंट क्लास आहे तुमचा. काय पॅरेंट क्लास आहे, इथं तुमच्या मेथड किंवा व्हॅरिएबल किंवा प्रॉपर्टीज डिफाईन केलेले राहतील. आणि नंतर तुमचं काय येतं, क्लास चाइल्ड. काय क्लास चाइल्ड, आणि याच्यामध्ये काय पास करायचं मला, पॅरेंट. काय पास करायचं, पॅरेंट. आणि इथं काय तुमचं चाइल्ड क्लास, आणि हे झालं तुमचं काय झालं, पॅरेंट आणि चाइल्ड. आता मी काय करेल इथं, हे जे सिंटॅक्स झाला आहे ना, हा इम्पॉर्टंट आहे बघा, की तुम्ही काय करता, ज्याला इनहेरिट करायचं आहे आपल्याला, काय करायचं आहे, जो आपल्याला इनहेरिटन्स म्हणून वापरायचं आहे. इथं बघा तुमचा पॅरेंट क्लास झाला, हा पॅरेंट क्लास तुम्ही ॲज इट इज कुठं पास करताय, इथं हे क्लास नेम कुठं पास करताय, जो चाइल्ड क्लासमध्ये तुम्ही काय करताय, प्रॉपर्टी इनहेरिट करता, तिथं काय करताय, ॲज इट इज पास करताय. त्याचं नाव चाइल्ड म्हणून दिलं, असं नाही की चाइल्डच नाव राहील, खूप सारे वेगळे नाव राहतात. पॅरेंट नाव दिलं म्हणजे असं नाही की पॅरेंट नाव राहील. एक तुमचा एक बेसिक सिंटॅक्स झाला. जसं एकचं एक्झाम्पल तुम्ही जर घेतलं संध्याकाळी व्हिडिओ पाठवून याच्यामुळं माझं एक बेस्ट काम पण होऊन गेलं, की कन्सिस्टन्सी नव्हती दिसत मला यांच्यामध्ये. मग मला ठरवलं की आता यांच्यामध्ये कन्सिस्टन्सीने आपण वेगळा मार्ग आपणू. व्हिडिओ टाकले पण माझी सिरीज त्याच्यामुळं कंप्लीट होऊ राहिली असं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे, हे सगळं काहीतरी सीन झालं. तर आपण बघत होतो इनहेरिटन्स काय असतं. तर इनहेरिटन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसिक सिंटॅक्स याचा कसं आहे, की तुमचा एक पॅरेंट क्लास असतो. मग पॅरेंट क्लास कसा डिनोट करतो, तुमचा क्लास पॅरेंट, जसं इन जनरल आपण क्लास बनवत होतो सेम तसंच. आणि जो चाइल्ड क्लास असतो आपला कसा, चाइल्ड क्लास. आणि जर आपण पॅरेंट क्लासमधल्या प्रॉपर्टीज किंवा मेथडला इनहेरिट करत असेल, रियूज करत असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, ज्या क्लासमध्ये तुम्ही यूज करणार आहे तिथं काय तुम्हाला ते क्लासचं नाव पास करावं लागतं. ही सिम्पल इनहेरिटन्सचं इंट्रोमध्येच आपण बघितलं होतं. सिम्पल आपण काय करू आता, की त्याचा एक प्रोग्राम म्हणून बघू. जसं की मी काय बनवलं, एक क्लास बनवला, काय फादर नावाचा एक क्लास बनवला, बरोबर. आणि नंतर आता काय करतो मी, की सिम्पल अजून मी कन्स्ट्रक्टर कसं यूज करायचं ते नाही शिकवले मी याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे जाऊ दे. इथं काय डेफ काय आपल्या फादरकडून आपल्याला काय मिळतं, एक प्रॉपर्टी मिळते ना, घर, बरोबर आहे का नाही, हाऊस. आता HOUS हाऊस आपल्याला मिळतं, बरोबर. त्याच्यामध्ये काय सेल्फ मी पास केलं, आणि फादर हॅज अ हाऊस असं काय इथं मी एक स्टेटमेंट दिलं. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. आणि सेम मी काय केलं, इथे एक क्लास बनवला, कसला, सॉन क्लास बनवला.
आता इथे AI ॲक्टिवेट झालं आहे आणि वायफाय जर बंद केलं ना ही स्क्रीन कनेक्ट नाही होत त्याला, असं आहे. फादर, इथं बघा अशी परिस्थिती आलेली कोडिंगची की तुमचं VS कोडमध्येच GitHub Copilot जर कनेक्टेड असेल तर डायरेक्टली नेक्स्ट लाईन काय राहणार ते पण तुम्हाला सजेस्ट करतं आहे, समजलं. पण हे कसं आहे की एक डेफिनेटली एक बेसिक कोडिंग करू शकतं. जेव्हा हार्ड कोडिंग राहते, जेव्हा काही लॉजिक उमजतच नाही, रिअल टाईम गोष्टी जेव्हा रिलेट करायचं आहे ना, तेव्हा हा नाही काम करत. तिथं आपल्याला डोकं चालवावं लागतं नेमकी इथं काय यूज होणार आहे, काय यूज होणार आहे. तर बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की बेसिक कोड जनरेट करून देत होतं लगेचच्या लगेच, आणि त्यांना काय वाटतं की आता संपलं. पण किती कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सोल्युशन राहतात. तुम्ही बघा बँकिंग ॲप्लिकेशन घ्या, तुम्हाला तिथे किती प्रोसेस राहते. एवढी प्रोसेसला आपल्याला जे कोडर होते पहिले, जे AIचे यूज करत नव्हते ते कोडर होते, ते लाईन टू लाईन त्या गोष्टी टाईप करत होते. म्हणजे त्या काळातले जे कोडर आहे ना ते रिअल कोडर वाटतात कधी कधी मला. त्यांचं नॉलेज काय नेक्स्ट लेवलला असेल, म्हणजे किती लाईन टू लाईन त्या गोष्टींनी लिंकअप केलेलं आहे तेव्हा त्याच्या काळामध्ये. आणि आत्ताचे जे कोडर आहे ते कंपनीवालेमध्ये जे जात आहे ना ॲज अ एंट्री फ्रेशर जरी होते ना, ते ChatGPTच यूज करत आहे. आणि शेवटपर्यंत यांचा बबल कधी फुटेल माहिती का, जेव्हा काहीतरी सांगितलं की रिअल टाईम गोष्टीची सोल्युशन दे, आणि ते तेव्हा पण ChatGPT करायला जातील ना, त्यांना जेव्हा सोल्युशन नाही मिळालं ना, मग तेव्हा ते हाकलून देतात अशा लोकांना. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला का जास्त अजून पण डिमांड आहे का, कारण की ते नवीन गोष्टी पण ॲडॅप्ट करत आहे आणि वरून त्यांच्याकडे एवढा तगडा एक्सपिरियन्स आहे की कोणतेही रिअल टाईम सोल्युशन ते इझिली देऊ शकत आहे. पण तेच आपले फ्रेशर जे कोडर जात आहे, जे फक्त ChatGPT करूनच कोड करत आहे, त्यांचा गेम होणार 100% तिथं. असं झालं. आपल्याला इथे काय करायचं आहे, आता मला काय करायचं आहे की क्लास, की जसं की तुमच्या वडिलांचं काय हाऊस आहे आणि तुम्ही काय करता, आता एक कार समजा घेतली की मुलाची काय कार आहे, पण आता मी काय केलं की हाऊसमध्ये तुम्ही तिथं राहत आहे ना, बरोबर, त्या प्रॉपर्टी किंवा त्या मेथडचा तुम्ही ॲक्सेस घेताय ना, तर काय केलं तुम्ही की पॅरेंट क्लासला काय करता तुम्ही, पॅरेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याला काय करता, यूज करता किंवा ॲक्सेस करताय. तसं प्रोग्रामिंगमध्ये ती टर्म तुम्ही कशी रिलेट केली, तुम्ही क्लास बनवला फादर नावाचा, आणि फादरचं काय हाऊस आहे आणि मुलांनी काय घेतली, कार घेतली. पण तुमचा जो मुलगा आहे तो काय करतोय, मी ऑब्जेक्ट कोणाचं बनवलं, क्रिएट अन इन्स्टन्स ऑफ द सन क्लास. काय केलं, जो क्लास सन आहे त्याचं काय बनवलं मी, इथं एक ऑब्जेक्ट बनवलं, यस सन. आता बघा, भले मी सनमध्ये काय डिफाईन आहे, फक्त कार डिफाईन आहे, पण मी ह्या सन नावाच्या क्लासने बघा मी हाऊसला पण ॲक्सेस करू शकतो. कसं, इथं बघा यस डॉट बघा काय काय आलं, हाऊसला पण ॲक्सेस करू शकतो. इवन मी कार नावाची मेथड आहे ती पण तुम्हाला दिसेल अजून, किंवा इथं बघा कार नावाची मेथड आहे, ऑब्वियसली ज्या क्लासमध्ये जी मेथड आहे तिथं ॲक्सेस करू शकतो. इवन तो यस डॉट हाऊस करून, म्हणजे यस डॉट हाऊस कुठे डिफाईन आहे, तुमच्या फादर क्लासमध्ये. तर असं काय, तुम्ही एखाद्या मेथड किंवा प्रॉपर्टीजला ज्या पॅरेंट क्लासमध्ये आहे तुम्ही त्या चाइल्ड क्लासमधून थ्रू पण ॲक्सेस करू शकता, आणि त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, इनहेरिटन्स म्हणतो. आणि कसं ॲक्सेस करू शकता, तुम्हाला इथं इनहेरिटन्ससाठी हा सिंटॅक्स आहे, या सिंटॅक्सनुसार तुम्हाला काम करावं लागतं की ज्या क्लासमधून प्रॉपर्टी इनहेरिट करणार आहे तो क्लास तुम्हाला इथं मेन्शन करायचा असतो. समजलं, ही झालं इनहेरिटन्सचा बेसिक कोड. आता इनहेरिटन्सचे वेगवेगळे टाईप्स आहे, हे समजलं कसं केलं आहे तुम्ही, कंटिन्युअसली समजलं असं ना, लिहित पण चाला, म्हणजे तो टाईम आपला वाचेल. हां ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की मला आता काय करायचं आहे की आपलं हे तर झालं आहे, सिंटॅक्स झाला. टाईप्स ऑफ इनहेरिटन्स काय बघायचं आपल्याला, टाईप्स ऑफ, कलर बदला, व्हाईट कलर, टाईप्स काय, टाईप्स ऑफ इनहेरिटन्स. कोणते टाईप्स असतात, सगळ्यात पहिला टाईप्स आपण कोणता बघितला होता, इनहेरिटन्समध्ये सिंगल इनहेरिटन्स बघितलं होतं. ते 2 टॉपिक एकसोबत शिकवले त्याच्यामुळे झालं असं. ते सिंगल इनहेरिटन्स, काय असतं सिंगल इनहेरिटन्स, एक पॅरेंट क्लास असतो तुमचा आणि एक चाइल्ड. म्हणजे आत्ता जे एक्झाम्पल घेतलं ते पण काय होतं तुमचं, काय, सिंगल पॅरेंट आणि सिंगल चाइल्ड. तर हे जे असतं त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे याचं एक्झाम्पल तुम्हाला समजावतो. तुमचा काय क्लास ए, हा तुमचा काय क्लास ए, किंवा तुम्ही म्हणू शकता ठीक आहे चला क्लास एच घ्या.
क्लास ए आणि तुमचा काय एक सिंगल क्लास आहे क्लास बी, बरोबर. क्लास ए आणि क्लास बी. तर हा क्लास बी काय करतो, तुमच्या क्लास एची प्रॉपर्टी इनहेरिट करतो आहे. तर इथे तुमचा क्लास ए काय झाला, तुमचा पॅरेंट क्लास झाला, बरोबर. हा काय झाला तुमचा पॅरेंट क्लास. आणि चाइल्ड क्लास कोणता आहे तुमचा बी. जेव्हा तुमचा सिंगल पॅरेंट आणि सिंगल चाइल्ड क्लास असतो त्यालाच आपण काय म्हणतो, सिंगल इनहेरिटन्स म्हणतो. सिम्पल काय करतो मी इथे बघा, हा हे जे एक्झाम्पल दिसते तुमचं, हे एक फादर आहे, त्याचा एक मुलगा आहे, बरोबर. एक फादर आहे तुमचं, काय एक मुलगा आहे. त्या फादरकडे काय एक हाऊस आहे आणि ती हाऊसची प्रॉपर्टी तो काय करतोय, जो मुलगा आहे त्याचा तो यूज करतोय. पण त्याचा मुलगा किती आहे, एक सिंगल आहे, म्हणून एकाच मुलाला काय केला जातोय, त्याचा ॲक्सेस दिला जातोय. आणि बघा तुम्ही बघा, त्याच्याकडे भले कार आहे पण तो काय करतोय, हाऊस म्हणजे हाऊसला पण काय करतो, ॲक्सेस करण्याचं काम करतो. पण एकच तुमचा काय चाइल्ड क्लास आहे आणि एकच पॅरेंट क्लास आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, सिंगल इनहेरिटन्स म्हणतो. नेक्स्ट कोणतं आहे तुमचं, आधी मल्टी लेवल घेऊ नंतर मल्टिपल घेऊ. सेकंड कोणतं आहे तुमचं, मल्टी लेवल इनहेरिटन्स. कोणतं, मल्टी लेवल इनहेरिटन्स. नेक्स्ट कोणतं आहे तुमचं, मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स. तर मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय की जसं की ग्रँड पॅरेंट, काय म्हणू शकता तुम्ही, ग्रँड पॅरेंट. एक क्लास तुमचा काय झाला, ग्रँड पॅरेंटचा, ग्रँड पॅरेंट. नंतर काय झालं तुमचं, ग्रँड पॅरेंट नंतर काय झालं, पॅरेंट. नंतर काय झालं तुमचं, चाइल्ड क्लास. ग्रँड पॅरेंट, पॅरेंट आणि चाइल्ड क्लास. तर ग्रँड पॅरेंट म्हणजे काय झालं तुमचं, की इथं ए नावाची मेथड आहे. नंतर काय करतोय तुमचा, जसं की तुम्ही बघा तुमच्या आजोबांकडे काय होतं की जमीन होती. नंतर तुमच्या पॅरेंटने काय बनवलं, तिथं घर बनवलं, एक बंगला बांधला. आणि तुम्ही चाइल्डने काय केली, एक कार घेतली. पण तुम्ही जो चाइल्ड आहे किंवा तुम्ही आहे तो काय करतोय, तुम्ही घराचा पण यूज करताय आणि जे आजोबाची जमीन आहे ते पण करताय, बरोबर. तुम्ही स्वतः फक्त काय घेतली, एक कार घेतली फक्त, आलं आणि ती पण कशामुळे झाली, बाबाच्या जमिनीमुळेच झाली. आलं ना, की ती पण बाबाच्या जमिनीमुळेच झाली, नाही तर स्वतः काय करू शकता, बरोबर आहे की नाही. तर हे जे प्रोसेस आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स, त्यालाच म्हणू शकता तुम्ही. की काय झालं, ग्रँड पॅरेंटचं काय झालं, जमिनीला काय म्हणतात इंग्लिशमधून, लँड. नंतर पॅरेंटनी काय बनवलं, हाऊस बनवलं. तर लँड नंतर चाइल्डने काय घेतली, कार घेतली. तर असं जे इनहेरिटन्स राहतं त्याला काय म्हणतो आपण, मल्टी लेवल इनहेरिटन्स. म्हणजे काय झालं, तुमची जे लँड आहे ना, कोण ॲक्सेस करू शकतो, तुमचा पॅरेंटने ॲक्सेस केलं. पॅरेंटने काय बनवलं, हाऊस. त्या हाऊस कोणी ॲक्सेस केलं, कारने. पण तुम्ही बघा याच्या थ्रू लँड कोणाकडे आली, पॅरेंटकडे आली. पॅरेंटकडे काय हाऊस पण आहे, हे पण आहे, आणि दोन्ही गोष्टी कोणाला भेटल्या, सन म्हणजे चाइल्डला भेटल्या, बरोबर. तर हे झालं तुमचं काय, मल्टी लेवल इनहेरिटन्स. जिथे की मल्टिपल तुमचे काय असतात, चाइल्ड असतात. म्हणजे एक लेवलकडून दुसऱ्या लेवलकडे, दुसऱ्या लेवलकडून तिसऱ्या लेवलकडे, त्यालाच काय म्हणतो आपण, मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतो. आता इथं कसं करता येईल आपल्याला, सेम आता काय करू, इथं ग्रँड पॅरेंटचा एक क्लास बनवू. वरती काय करतो मी, एक ग्रँड पॅरेंटचा क्लास बनवतो. क्लास काय बनवला मी, ग्रँड फादर म्हणू शकता तुम्ही. आणि त्यांच्याकडे काय, ग्रँड फादर काय असतं, एक लँड असते. तर मी काय केलं, ग्रँड फादर हॅज अ लँड. मला आता काय करायचं, इनहेरिट करायचं आहे. कशाला, इथं बघा इनहेरिट केलं मी, कशाला, फादरने काय केलं, ग्रँड फादर क्लासला काय केलं, इनहेरिट केलं. फादरकडे काय आहे, हाऊस आहे. ग्रँडफादरकडे काय आहे, लँड आहे. नंतर काय केलं, सॉनने काय केलं, फादरला इनहेरिट केलं. म्हणजे सॉनकडे काय येऊन गेलं, स्वतःची कार तर आहे, वरून वडिलांचं काय मिळून गेलं, त्याला हाऊस पण मिळालं आणि काय लँड पण मिळाली. आता बघा मी सॉनद्वारे काय करू शकत होतो, कारला ॲक्सेस करू शकत होतो, हाऊसला पण ॲक्सेस करू शकतो. आता बघा काय आलं, यस डॉट लँड पण तुम्ही करू शकता. यस डॉट लँड म्हणजे काय, तुमची ग्रँडफादरची जी जमीन आहे ती पण काय सॉन तुमची ॲक्सेस करू शकतो, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे. याला काय म्हणतो आपण, मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि जेव्हा मी इथं रन केलं, इथं बघा रन केलं, तर इथं बघा सन काय ॲक्सेस करतोय, सन हॅज अ कार, ग्रँडफादर हॅज अ लँड,
आणि फादर हॅज हाऊस, सगळ्या गोष्टी काय मिळत्या तुम्हाला पुढे मिळत चालत आहे. आलं ना. तर हे झालं तुमचं काय मल्टी लेवल इनहेरिटन्स. समजलं. थोडं रिअल लाईफ गोष्टींशी रिलेट केलं तेव्हा त्याच्या गोष्टी जास्त कळतात मला असं वाटतं. आलं ना. नाही तर प्रोग्रामिंग अशी बोरिंगच राहते. आता मल्टिपल इनहेरिटन्स आपण घेऊ. ठीक आहे चला झालं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला करायचं आहे मल्टिपल इनहेरिटन्स. थर्ड टाईम कोणता आहे तुमचा. थर्ड टाईप मल्टिपल इनहेरिटन्स. काय मल्टिपल इनहेरिटन्स. तर मल्टिपल इनहेरिटन्स हे पॉसिबल आहे पायथॉनमध्ये इम्प्लिमेंट करणं. तर मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय असतं तुमचं असं म्हणू शकता तुम्ही की एक चाइल्ड आहे तुमचं. एक चाइल्ड आहे. एक चाइल्ड आणि काय मल्टिपल पॅरेंट्स. एक चाइल्ड आहे मल्टिपल पॅरेंट्स. जसं की तुमचं एक येऊ शकतं की एक फादर आहे पॅरेंटमध्ये येऊ शकतं ना. आणि मदर पण तुमचे काय पॅरेंटमध्ये येऊ शकतं ना. बरोबर ना. की फादर आणि मदरकडून काय घेतो आहे चाइल्ड तुमचा ॲक्सेस घेतो आहे. तर याला काय म्हणू शकतो आपण. याला काय म्हणतो आपण मल्टिपल इनहेरिटन्स म्हणतो. काय म्हणतो मल्टिपल इनहेरिटन्स. दोन पॅरेंट आणि एक सिंगल चाइल्ड. आलं ना. तरी दोन पॅरेंट आणि सिंगल चाइल्ड. तर बघा तुमचे काही जसं म्हणू शकता की एखाद्या फादरची काही प्रॉपर्टीज आहे किंवा मेथड्स आहे. जसं की फादरकडे काय हाऊस आहे आणि समजा मदरकडून काय मिळू शकतं मुलाला खूप लव. अजून म्हणू शकता की मदरकडे पण काही प्रॉपर्टी आहे ती पण काय आपण ॲक्सेस केलेली आहे. चाइल्ड काय करतो आहे फादरच्या पण प्रॉपर्टीचा ॲक्सेस घेतो आणि काय मदरच्या पण प्रॉपर्टीचा ॲक्सेस घेतो आहे. तर असं जे इनहेरिटन्स राहतं त्याला काय म्हणता तुम्ही मल्टिपल इनहेरिटन्स. काही गोष्टी इथं डिफाईन आहे तुमच्या. काही गोष्टी काय फादरकडे डिफाईन आहे. जसं की फादरकडे काय होतं हाऊस होतं. आलं ना. आणि मदरकडे पण काही गोष्टी आहे. कार असेल समजा मदरकडे काही कार आहे. तर हा चाइल्ड काय करतो आहे हा फक्त या दोघांच्या ज्या वस्तू आहे त्याच्यावर मजा मारतो आहे फक्त असं म्हणू शकता. यूज करतो आहे त्यांचा त्या गोष्टींचा यूज करतो आहे. तर असं जे इनहेरिटन्स राहतं त्याला काय म्हणतो तुम्ही काय म्हणू शकता मल्टिपल इनहेरिटन्स म्हणू शकतो. एक सिंगल चाइल्ड क्लास आणि मल्टिपल पॅरेंट्स त्याला काय म्हणतो आपण मल्टिपल इनहेरिटन्स. तर याचं सिम्पल आपण काय करू शकतो की आपल्याला एक चाइल्ड द्यायचं आहे. जसं की मी इथं काय करतो इथे एक क्लास बनवतो. चला हे एक्झाम्पल आपलं आता काढून टाकतो. इथं मी क्लास बनवला फादर नावाचा. काय केलं फादर नावाचा एक क्लास बनवला. आणि इथं काय केलं मी एक मेथड बनवली डेफ काय शो नावाची काय बनवली. इथं मी एक केलं सेल्फ आणि सेल्फ काय केलं मी कोलन आणि प्रिंट काय केलं मी इथं प्रिंट केलं की फादर हॅज हाऊस काय हाऊस असं मी इथं स्टेटमेंट दिलं. बरोबर हाऊस मी इथं केलं. आता काय केलं की सेम मी काय केलं की अजून एक क्लास बनवला आणि त्या क्लासला काय दिलं मी क्लासला नाव दिलं मदर. काय नाव दिलं मदर. आणि मदर हॅज अ कार. आणि पुढं काय बनवलं मी क्लास सन बनवलं आणि त्या सन क्लासमध्ये काय आहे तुमचं फादर आणि काय करतो तो
मदरला पण इथं ॲक्सेस करतो आहे. आणि इथं काय केलं मी, डेफ शो आणि सॉन हॅज अ बाईक असं घेऊ आपण. मुलाकडे काय गाडी आहे, आईकडे काय आहे तिची स्वतःची कार आहे, आणि फादरचं काय आहे हाऊस आहे. पण चाइल्ड काय करतो आहे, त्या हाऊसचा पण ॲक्सेस घेतो आहे, म्हणजे त्यांना पण यूज करतो आहे तो. आणि काय करतो आहे अजून, तुमच्या मदरला पण मदरची जी कार आहे त्याचं पण काय करतो तो यूज करतो आहे. आणि मुलाकडे स्वतःची काय आहे कार आहे. आता कसं होईल बघा तुम्ही, इथं काय केलं मी, यस इज इक्वल टू सन, इथे टॅब केलं मी. नंतर काय केलं की सन केल्यानंतर इथं बघा हे ऑब्जेक्ट बनवलं मी, यस इज इक्वल टू सन. आता सन डॉट शो म्हणजे शो नावाची मेथड बघून बघा की थांबा, इथं खूप साऱ्या मेथडची नावं सेम झालं. आपण काय करू, इथं नाव देऊ की फादर नाव देऊ. चला काय नाव देऊ, फादर नावाची नाही, एफ शो करू याचं नाव, एफ शो. इथं एम शो करतो आणि इथं काय यश शो, असं मी काय करतो नाव देतो. आता बघा तुमचा जो सॉन आहे ना तो कशाला ॲक्सेस करू शकतो, फादर शो म्हणजे फादरची जी हाऊस आहे त्याला यूज करू शकतो, इवन मदरची जी कार आहे त्याला पण यूज करू शकतो, आणि स्वतःचे जे हे त्याला पण यूज करू शकतो बाईकला. तर म्हणजे काय झालं तुमचं, काय झालं सिंगल चाइल्ड क्लास आहे तुमचे, आणि मल्टिपल काय झाले तुमचे, इकडे बघा हा एक दोन पॅरेंट क्लास झाले तुमचे, आणि एक काय झालं सिंगल चाइल्ड क्लास झालं. त्याला आपण काय म्हणू शकतो मल्टिपल इनहेरिटन्स. त्याला जेव्हा मी रन करल, इथे रन केल्यावर बघा काय आलं, फादर हॅज अ हाऊस, मदर हॅज अ कार अँड सन हॅज अ बाईक. म्हणजे की चाइल्ड क्लास थ्रू तुम्ही काय करू शकता, मदरच्या पण प्रॉपर्टी इनहेरिट करू शकता आणि फादरच्या पण प्रॉपर्टी इनहेरिट करू शकता. फरक आहे ना, मल्टी लेवल काय करत होतं बघा, हा याला देत होता, ग्रँडफादरची प्रॉपर्टी कोणाला भेटली त्याच्या फादरला भेटली, आणि फादरची प्रॉपर्टी कोणाला भेटली. इथं काय एक सिंगल चाइल्ड आहे, कोणाकोणाची प्रॉपर्टी यूज करतोय, फादरची पण करतोय आणि मदरची पण करतोय. समजलं. तर असं जे इनहेरिटन्स राहतं त्याला काय म्हणतात, मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हणतो आपण. समजलं. आता एक अजून असतं हायरॅर्चिकल इनहेरिटन्स. चौथं काय तुमचं हायरॅर्चिकल इनहेरिटन्स. एक तुमचं थेरॉटिकली जरी शिकलं तरी चालेल तुमचं, ते हायब्रिड इनहेरिटन्स सांगतो मी तुम्हाला. थर्ड कोणतं आहे तुमचं, थर्ड होतं का फोर्थ होतं, आपलं फोर्थ होतं ना, फोर्थ हायरॅर्चिकल इनहेरिटन्स. हायरॅर्चिकल इनहेरिटन्स म्हणजे काय, एक पॅरेंट आणि मल्टिपल चिल्ड्रन दोन. एक सिंगल काय आहे तुमचा, सिंगल काय ए नावाचा क्लास आहे, आणि मल्टिपल चिल्ड्रन जसं की इथं बी पण आहे, तो पण, नंतर इथं सी पण आहे, तो पण काय करतो एलाच इनहेरिट करतो आहे. नंतर तुमचा इथं डी पण आहे, तो पण काय करतो तुमचा एलाच इनहेरिट करतो आहे. तर ही जे असतं त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, बी हा एला घेतो आहे, सी हा एला घेतो, आणि डी पण काय करतो एलाच घेतो आहे. तर असं जे इनहेरिटन्स राहतं त्याला काय म्हणतं हायरॅर्चिकल इनहेरिटन्स. काय म्हणतो हायरॅर्चिकल इनहेरिटन्स म्हणजे एक पॅरेंट आणि मल्टिपल चिल्ड्रन असं होऊ शकतं ना, एक पॅरेंट मल्टिपल चिल्ड्रन राहू शकतं, बरोबर. तर आता मी काय करतो, जसं की एका फादरला किती 3 मुलं असं असू शकतं ना. तर मी इथं काय केलं की पहिल्याचं जे नाव आहे त्याचं नाव काय नाव घेतलं की आदित्य नाव घेतलं. काय नाव घेतलं, आदित्य. काय करतो आहे की फादरच्या प्रॉपर्टीला इनहेरिट करतो आहे. सेम मी काय केलं की इथं अजून एक क्लास बनवला, आणि त्याचं नाव काय आहे अजय नाव दिलं. तर हा अजय काय करतो माहिती का, अजय पण काय कोणाचं मुलगा आहे की फादर नाव दिलं, समजा काय केलं फादर नाव दिलं. तर अजयकडे एक मेथड आहे की अजय काय आहे की तो पण काय करतो आहे की अजयकडे एक मेथड आहे की त्याच्याकडे एक कार आहे, बरोबर, स्वतःची एक कार आहे. आणि इथं आदित्यकडे एक कार आहे, पण आदित्य कोणाचा भाऊ आहे, अजयचा भाऊ आहे. आणि अजयकडे काय अजून एक बाईक पण आहे. तर आता काय झालं की तुम्ही आता काय करताय, इथं खालचं मी काढून टाकतोय.
हाँ मैम, हाँ हाँ है ना। एडेप्टेड भी और पेन ड्राइव भी भूल गई थी मैम आप। हाँ हाँ, एक रखा है मैंने, एडेप्टर क्या है देखना पड़ेगा मुझे। ठीक है। हाँ हाँ हाँ, ठीक है ठीक है। हाँ हाँ, वो कहाँ पे रखा है एडेप्टर आपने? हाँ वो देख लिया मैंने, हाँ देख लिया देख लिया। वही है शायद, हाँ ठीक है। हाँ वही वही, हाँ वही उसी को बोलते हैं क्या? हाँ ठीक है। हाँ हाँ, नहीं मुझे एक ही चीज़ मिली, एक मतलब क्या है, अपना पेन ड्राइव मिला है। हाँ ठीक है, देखता हूँ चलो मैं। ठीक है, देखता हूँ मैं, चलो। ठीक ठीक। यहाँ पे अभी देखो क्या आहे, हां इथं बघा आपल्याला काय करायचं आहे आता, की आपल्याला इथं बघा मी काय केलं की सेम आहे. अजय, आदित्य आणि अजय हे कोणाची मुलं आहे? एक फादर आहे त्याचे मुलं आहे. तर असं जे इनहेरिटन्स राहतं त्याला काय म्हणतो आपण? मल्टिपल, हे सॉरी, हायरॅर्चिकल इनहेरिटन्स, की मल्टिपल तुमचे काय चाइल्ड क्लास असतात. तर इथं काय केलं मी आता, जो ए ये आदित्य थ्रू आहे ना, मी काय करू शकतो, एफ शो नावाची मेथड कुठे आहे? फादरची जी हाऊस आहे त्याला कोणी ॲक्सेस करू शकतं? एका घरामध्येच राहतं ना आदित्य आणि अजय, हे दोघं जण भाऊ आहे. आणि हे कोणा कुठं राहतं तुमचे चाइल्ड, म्हणजे की फादर, म्हणजे की हाऊस आहे त्याचं. तर मी आदित्य थ्रू कशाला ॲक्सेस करू शकतो? कारण तो फादरला इनिरेट करतो, म्हणजे काय, मी त्याची पण प्रॉपर्टी म्हणजे हाऊसला इनिरेट करू शकतो. सेम काय, अजयकडे यम शो नावाची अजयकडे काय यश शो नावाची मेथड आहे. पण तुम्ही बघा इथं बघा, मी यम शो त्याची आदित्यची स्वतःची मेथड झाली. काय झाली? स्वतःची मेथड झाली. तो स्वतःची आणि कोणाला ॲक्सेस करू शकतो? फादरला. पण तुम्ही बघा की मी काय केलं, बी अजय नावाची काय बनवली, इथं एक अजय क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं. आणि अजय थ्रू मी काय करू शकतो, फादरच्या घराला पण ॲक्सेस करू शकतो. आणि इव्हन त्याची स्वतःची मेथड आहे यश शो नावाची, त्याला पण ॲक्सेस करू शकतो. तर असं जे इनहेरिटन्स असतं त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? हायरॅर्चिकल इनहेरिटन्स. अजून असे खूप इनहेरिटन्स येतील तुमच्याकडे, की ज्याच्यामध्ये काय तुमची प्रॉपर्टीज आहे. कोणती? की अजय झालं, अजून आदित्य झालं, अजून तुम्ही काय म्हणू शकता की अजून एक क्लास आहे तुमचं, काय म्हणू शकतो, ओम नावाचं एक अजून तिसरा मुलगा आहे समजा. तिसरा मुलगा आहे काय, तो पण काय करू शकतो, त्यांनी फादरला इनहेरिट करू शकतो. आणि अशा इनहेरिटन्सलाच काय म्हणतो आपण? काय म्हणतो? आपण म्हणतो हायरॅर्चिकल इनहेरिटन्स. आणि अजून एक इनहेरिटन्स असतं हायब्रिड. ते फक्त थेरॉटिकली आपल्याला गरज आहे, बाकी त्याचं एवढं जास्त यूज कुठं नाही दिसणार तुम्हाला. जे आहे ना, मल्टिपल इनहेरिटन्स आणि मल्टी लेवल इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन असतं. कोणतं? हायब्रिड इनहेरिटन्स. समजलं? बाकी जेवढे युजफुल आहे तेवढं मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आले ना? कुठे गेलं रे? काय आहे तुमचं नेक्स्ट? हायरॅर्चिकल इनहेरिटन्स झाल्यानंतर हायब्रिड एक असतं, जे कशाचं कॉम्बिनेशन असतं? किती? 5 नंबर ना, हायब्रिड इनहेरिटन्स. हे पण पायथॉनमध्ये आहे. हायब्रिडमध्ये काय असतं तुमचं? हायब्रिडमध्ये काय असतं? हे कॉम्बिनेशन असतं कसलं? मल्टिपल प्लस मल्टीलेवल कॉम्बिनेशन. समजलं? याचं इम्प्लिमेंटेशन करायचं तर तुम्ही करू शकता, पण एवढं निडेड नाही. मल्टिपल आणि मल्टीलेवल कॉम्बिनेशन. आता आपण कन्स्ट्रक्टर कसं यूज करायचं इनहेरिटन्समध्ये ते यूज करू, आणि याच्यामध्येच आपली सुपर मेथड पण होऊन जाईल. कन्स्ट्रक्टर कसं यूज करायचं? चार्जर घेऊन आलो या लॅपटॉप.
हो गया, ठीक आहे. तर कन्स्ट्रक्टर काय असतं आपल्याला हे माहिती आहे. आणि आता कन्स्ट्रक्टरचा यूज कसा करायचा याच्यामध्ये इनहेरिटन्समध्ये तो आपण शिकू. सिम्पल काय आहे, इथं मी एक क्लास बनवलेला आहे बरोबर. फादर एफ शो नावाची इथं मेथड आहे. आता हे सगळे नाही मी काढून टाकतो. आपल्याला आता एकच क्लास ठेवायचा आहे. इथं वाटलंच तर मी नावं पण बदलून टाकतो, हे काढून देतो मी. इथं ए नावाचा क्लास बनवतो मी. काय बनवतो, ए नावाचा क्लास. आणि इथं मी काय करतो, सिम्पल आहे ना, एक कन्स्ट्रक्टर बनवतो. काय करतो, कन्स्ट्रक्टर डेफ इनिट काय केलं, इनिट नावाची जी मेथड आहे ती इथं बनवली. इथं काय केलं मी, इथं केलं मी की जसं एखादं स्टेटमेंट लिहिलं. चला तुम्ही काही पण देऊ शकता, आता ती गोष्ट मला नाही वाटत तुम्हाला सांगायची गरज आहे. इथे काय केलं मी, सिम्पल ए इनिट किंवा कन्स्ट्रक्टर असं नाव दिलं. तुम्ही काय दिलं, कन्स्ट्रक्टर नाव दिलं. सेम काय करता तुम्ही, आता क्लास बी बनवला आणि तो काय करतो, इनिरेट करतो आहे. कशाला, काय करतो, इनिरेट करतो आहे. कशाला, तुमच्या क्लास एला इनिरेट करतो आहे. आणि इथं काय बनवलं मी, डेफ इनिट. आणि त्याचं स्वतःची एक मेथड आहे. पण मी काय करतो माहिती का, चाइल्ड क्लास थ्रू त्या पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टर म्हणजे त्या मेथडला कॉल करते. कारण कन्स्ट्रक्टर इनिट मेथडच आहे ना एक प्रकारची, बरोबर आहे की नाही. पण तुम्ही बघा, त्याला जर कॉल करायचं असेल तुम्ही कसं, म्हणजे त्याला कसं इनिरेट करता. जर ही लाईन मी इथं लिहिली नाही, समजा ही लाईन काढून टाकली मी, आता काय केलं, इथं काढून टाकली. आणि इथं मी ऑब्जेक्ट बनवलं बी डॉट इनिटला. जेव्हा मी इथं रन करल तर इथं बघा बी हॅज अ कन्स्ट्रक्टर एवढंच आलं फक्त, बरोबर. मग आता तुम्ही म्हणशाल सर इथं या एला कसं काय इनिरेट करायचं. तुम्ही तर म्हणले की इनिट मेथड ऑब्जेक्ट बनवले लगेच कॉल होऊन जाते. पण आता तुम्हाला जर ती मेथड इथं प्रिंट पाहिजे, कारण तुम्ही ते इनिरेट करताय तिला, बरोबर. मग असं काही आहे का, शो बी करून करू शकतो आउटपुट बी डॉट इनिटला तुम्ही असं काही कॉल करू शकता का, नाही ना. असं तर काही बघितलं नाही कधी, कारण इनिट मेथड काय ऑब्जेक्ट बनवल्या कॉल होऊन जाते, बरोबर. मग आता जर तुम्हाला त्या चाइल्ड क्लास थ्रू जर पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला जर कॉल करायचं तर तुम्हाला काय यूज करावं लागतं, सुपर यूज करावं लागतं. काय करावं लागतं, सुपर. आणि त्याच्यापुढं काय द्यावं लागतं, डॉट इनिट मेथडला काय तुम्ही असं इनिरेट करू शकता. किंवा चाइल्ड क्लास थ्रू तुम्ही काय करू शकता की पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करू शकता. समजलं. आता मी ऑब्जेक्ट कोणाचं बनवलं, बीचं. आता इथं काय येत होतं पहिलं फक्त बी कन्स्ट्रक्टर. जेव्हा मी इथं रन केलं, इथं बघा रन केलं, इथं काय आलं तुमचं, बी हॅज अ इज नॉट डिफाईन. अरे आलं, हे बा बी कन्स्ट्रक्टर आणि काय तुमचं ए कन्स्ट्रक्टर. ही जी लाईन जर मी वरती लिहिली असती तर, याच्यावरती लिहिली असती तर काय आलं असतं, ए कन्स्ट्रक्टर आणि बी कन्स्ट्रक्टर. कारण तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट बनवायला कोणती मेथड कॉल होते, ज्याच्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं. इथं कोणती मेथड आहे तुमची, कोणती मेथड आहे, ही आहे तुमची इनिट मेथड. आणि मी कशाचं ऑब्जेक्ट बनवलं, बी. पण मला काय करायचं की जे पॅरेंट क्लासचं कन्स्ट्रक्टर आहे त्याला पण काय करायचं, इनिरेट करायचं. तर इथं काय करतो आपण, सुपर डॉट अंडरस्कोर इनिट करून आपण त्याला कॉल करतो. समजलं. हे झालं तुमचं इनिट मेथड. ही तुम्ही कन्स्ट्रक्टर कसं यूज करू शकता, समजलं आहे. कन्स्ट्रक्टरचं तुम्हाला जर पॅरेंट क्लासचं कन्स्ट्रक्टर पण यूज करायचं तुम्हाला काय यूज करावं लागतं, मग सुपर मेथड यूज करावं लागतं. इनिशियल लेवलला या गोष्टी जेवढ्या इझी वेने समजता येईल तेवढं इझी आहे. जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स कोड करशाल, जसं की आपण आता लास्टला थोडंसं एक मिनी टास्क पण घेणार आहे, क्वेश्चन थ्रूच घेणार आहे, तर तो तुम्हाला अजून जास्त कळेल. समजलं. आता मेथड ओव्हर रायडिंग काय असते ते बघू. हे समजले कन्स्ट्रक्टर कसं यूज होतं. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे काय, मेथड ओव्हर रायडिंग. याच्या सगळ्यांच्या डेफिनेशन तुम्हाला सायंटिफिक डेफिनेशन आहे ना, स्वतः तुम्ही लिहा असं मला वाटतं. आल्यानं कारण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण व्हिडिओ बघतो, डेफिनेशनसाठी नाही. डेफिनेशन तुम्ही कुठून पण घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही समजल्यानंतर डेफिनेशन वाचशाल किंवा डॉक्युमेंटेशन वाचशाल ते तुमच्यासाठी जास्त फायदेशीर राहील. आलं. मेथड ओव्हर रायडिंग काय, मेथड ओव्हर रायडिंग काय असतं. मेथड ओव्हर रायडिंग हे तुम्हाला सांगतो. मेथड ओव्हर रायडिंग म्हणजे चाइल्ड क्लास पॅरेंटच्या मेथड बदलू शकतो. काय करू शकतो की सेम मेथड आहे तुम्ही दोन क्लासमध्ये यूज करताय. म्हणजे काय केलं तुम्ही, सेम मेथडला यूज केलं, पण एक जी मेथड आहे वरच्या याच्यामध्ये काय करते, वरच्या याच्यामध्ये समजा की हॅलो फ्रॉम ए असं सांगते की ती
एक साऊंड नावाचा मेसेज आहे ॲनिमल आहे, क्लास ॲनिमल आहे आपला, काय क्लास ॲनिमल आहे आणि या क्लास ॲनिमलमध्ये एक मी काय केलं आहे की मेथड लिहिली, डेफ शो नावाची मेथड आहे किंवा साऊंड नावाची मेथड आहे. डेफ काय लिहिलं मी, बार्क नावाची एक मेथड आहे आणि त्या क्लासमध्ये ना ती मेथड कॉल केल्यानंतर कुत्र्याचा आवाज येतो, कुत्रा कसा भुंकतो ना, तर भुंकतो आपल्याला येतं. आणि सेम मी काय केलं, क्लास काय बनवला इथं, क्लास काय बनवला, समजा कॅट बनवला मी, काय केलं मी, कॅट बनवला. पण हा कॅट काय करतो आहे, तुमच्या ॲनिमलला इनिरेट करतो आहे, काय करतो आहे, इनिरेट करतो आहे. तर इनिरेट करतो आहे ना, पण मी काय केली, सेम जी मेथड आहे ना, बार्क नावाचीच काय केली, तर मी बार्क नावाचीच काय बनवली, मेथड बनवली. पण इथं जे बार्क आहे ना, इथून मी काय दिलं माहिती का, इथं काय दिलं नाव, इथं काय दिलं की मी सांगितलं की ही बार्क जेव्हा कॉल होईल तेव्हा काय किंवा साऊंड नावाची मेथड बनवा, बार्क तर ते आवाज राहतो ना, बरोबर. इथं मी काय केलं, 2 मिनटं, इथं साऊंड नाव दिलं मी, मेथडचं नाव काय दिलं मी, साऊंड. जेव्हा मी पॅरेंट क्लासच्या मेथडला कॉल करतो तेव्हा काय नाव येतं त्याचं, आवाज कोणता येतो, कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येतो. आणि जेव्हा मी चाइल्ड क्लासला इथं सेम मेथडला काय केलं आहे, सेम मेथड काय केली, ही जी मेथड आहे ना, जी वरती तुमची काय होते साऊंड, याला काय केलं मी इथं यूज केलं आहे, काय केलं, साऊंड मेथडला मी इथं सेम मेथड दिली. ही जी मेथड वरती डिफाईन केली, सेम मेथड काय खाली डिफाईन केली. पण इथं मी साऊंड कशाचं दिलं माहिती का, जेव्हा तुम्ही ही साऊंडवाली मेथड कॉल करशाल ना, इथं मी साऊंड दिली कॅटचं काय राहतं, मॅव दिलेलं आहे. पण जेव्हा मी तर हिला इनिरेट केलेलं आहे, म्हणजे ह्या साऊंड मेथडला पण इनिरेट करतो मी, बरोबर. आणि इथं सेम मेथड मी ओव्हर राईड केली आणि तिथं काय दिलं आहे, त्या मेथडमध्ये काय दिलं आहे मी, की ही जी मेथड आहे काय करणार आहे, मॅव आवाज काढणार आहे, आणि ही मेथड आहे काय करणार आहे, काय आवाज काढणार आहे, असं समजू शकते, बार्क करणार आहे. तर पण तुम्ही बघा, ह्या मेथडचं बिहेवियरच चेंज केलं ना तुम्ही चाइल्डमध्ये, इनिरेट तर केलं आहे तुम्ही, इनिरेट केलं म्हणजे तुम्ही हा पण आवाज काढू शकता आणि हा पण आवाज काढू शकता, आलं ना. तर हे काय आहे तुमचं, की तुम्ही मेथडचं बिहेवियर चेंज करताय, म्हणजे काय करताय, ओव्हर राईड करताय. तुम्ही काय केलं, सेम मेथड देऊन तुम्ही मेथडचं काय केलं, तुम्ही बिहेवियर चेंज केलं आणि अशा प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, मेथड ओव्हर रायडिंग म्हणतो. याला आपण आता काय करू, इथं क्लोज करू आणि सिम्पल काय करतो मी, सिम्पल काय केलं मी, इथं सेम इथं ठेवलं, क्लास ए ठेवला मी आणि इथे काय करतो मी, इथं डेफ साऊंड नावाची एक मेथड बनवली केली, साऊंड नावाची एक मेथड बनवली, SOUND साऊंड. आणि काय दिलं की सेल्फ ए मेथड, तो किंवा असं म्हणू शकता की ए मेथड असा आवाज देईल तो, अरे ए मेथड. आणि इथं काय दिलं मी, दुसरी साऊंड ना, SOUND, बरोबर. सेम काय केलं मी, परत इथं डेफ साऊंड इथं घेतलं आणि इथं काय केलं, प्रिंट बी मेथड असं कराल तो. आणि जेव्हा मी बीचं ऑब्जेक्ट बनवलं, कशाचं ऑब्जेक्ट बनवलं, बीचं ऑब्जेक्ट बनवलं, तर बी डॉट साऊंड केलं, बघा काय येते, बी डॉट साऊंड केल्यावर काय आलं रे, आउटपुट बी मेथड आलं. म्हणजे मेथड काय झाली तुमची, ओव्हर राईड झाली ना. तुम्ही तर म्हणताय की पॅरेंट म्हणजे इनिरेट करताय म्हणजे वरची मेथड पण तुम्हाला ॲक्सेस होईल, पण इथं इनिरेट केल्यावर काय झालं की सेम मेथड तुम्ही खाली पण बनवली आणि वरती पण बनवली. पण जेव्हा मी त्याला इनिरेट केलं, साऊंडला इनिरेट केलं, तर इथं बघितलं अरे साऊंड तर इथं पण आहे. मग त्यांनी काय केलं, आधी ए मेथड होता, जर याचं नाव मी दुसरं काय ठेवलं असतं, तर इथं बघा याचं नाव मी साऊंड किंवा ए ठेवलं असतं, चला साऊंड क्यू ठेवलं असतं, तर इथं बघा मला साऊंड क्यूला पण ॲक्सेस करता आलं असतं. आणि इथं बघा अजून बी डॉट कशाला करू शकलो असतो, मी साऊंडला पण ॲक्सेस करू शकलो असतो, समजलं. पण तेच जर मी इथं हे केलं तर, थांबा आधी आउटपुट दाखवतो तुम्हाला. साऊंड क्यूवाली मेथड कोणती, तुमची चाइल्ड क्लासमधली, पॅरेंट क्लासमधली कोणती, तुमची साऊंडवाली मेथड आहे. जेव्हा मेथडचं नाव डिफरंट दिलं होतं मी, तर मी काय करू शकलो होतो की इथं बघा मीचं आउटपुट बघा तुम्ही, बी मेथड आणि ए मेथड असा मेसेज आला. बी मेथड म्हणजे कोणती, ही तुमची साऊंड क्यूवाली, आणि ए मेथड म्हणजे कोणती, तुमची साऊंडवाली, बरोबर. आता मी काय करतो की इथं ना दोघांचं नाव सेम करून देतो, काय करतो, सेम करून देतो. आता दोन्ही वेळेस मी कॉल केल्यावर काय रिझल्ट येतो इथं बघा, बी मेथड. असं का झालं, ती मेथड काय झाली, ओव्हर राईड झाली. भले ती पहिले मेथड इनिरेट केली असेल, पण तुम्ही सेम नावाची मेथड केली म्हणजे काय, तो कोणाला प्रायोरिटी दिला आधी, की इथं जी तुम्ही केलेलं आहे ना, म्हणजे बिहेवियर काय केलं तुम्ही, चेंज केलं, सेम मेथडला ॲक्सेस करून काय केलं, ओव्हर राईड केलं. आणि या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, मेथड ओव्हर रायडिंग म्हणत असतो. समजलं का मेथड,
हां क्यू टाकला तर वेगळं येईल ना. क्यू टाकल्या तर ही मेथड तुमची वेगळी झाली, जी पॅरेंट क्लासमध्ये जी मेथड आहे. पॅरेंट नाव डिफरंट झालं ना. नाव डिफरंट झालं म्हणजे काय, तुम्ही खाली कोणती मेथड घ्या त्याला काही फरक पडत नाही. मग त्या वरच्या मेथडला तो इनिरेट करतो, इथं पण इनिरेट करतो इंटरनली, पण काय होते ओव्हरराईड होते. ओव्हरराईड काय होती, कारण सेम नाव आलं ना. समजलं समजलं का. हे झालं तुमचं मेथड ओव्हरराईड. कसं नाही ना, बी थ्रू करतोय ना आपण मग, पण ते इनिरेट होतं इंटरनली. साऊंड नावाची मेथड वरती पण आहे, पण साऊंड नावाची मेथड खाली पण आपण बनवली. इनिरेट केलं नाही का, एला मी इथं टाकली. हां नाही होत ना मग. हां मग ते इनिरेट होतं, एकावर एक ओव्हरराईड होतं. समजलं समजलं. तर अशा प्रकारे काय तुम्ही मेथड ओव्हररायडिंग ही होत असते. आलं ना. आता नेक्स्ट आहे तुमचं सुपर कीवर्ड. काय सुपर कीवर्ड. आता तुम्ही जो क्वेश्चन सुपर कीवर्ड राहतो, जसं ही सुपर वरती पण यूज केला होता आपण बघा. इनिटमुळे काय होत होतं, सेम तुम्हाला इनिट पण असंच दिसत होतं का. इनिट मी खाली बनवलं होतं आणि सेम मी वरती पण इनिट बनवलं होतं, पण जेव्हा मी सुपर डॉट इनिट मेथडला कॉल करत नव्हतो तोपर्यंत इनिट वरच्याचं ए कन्स्ट्रक्टर नाव येत होतं का, नाही. सेम इथं पण सेम आहे की तुमची मेथड काय आहे इथं डिफरंट आहे, पण तुम्हाला चाइल्ड क्लासचीच पाहिजे. काय पाहिजे, चाइल्ड क्लासचंच नाव आधी आलं पाहिजे. इथं काय करतो मग, तुम्हाला चाइल्ड क्लासच्या प्रॉपर्टी जर ॲक्सेसच करायचं आहे, मग कसं ॲक्सेस करणार तुम्ही. इथं काय करायचं, तुम्ही सुपर यूज करायचा आणि सुपर डॉट साऊंड जर केलं तर तुम्ही काय केलं, कोणत्या मेथडला कॉल केला आता, कॉल द मेथड फ्रॉम क्लास ए. काय की क्लास एमधली जी मेथड आहे त्याला तुम्ही काय केलं, कॉल केलं. भले नेम काय तुमचे सेम आहे, पण तुम्ही कॉल कोणाला केलं, क्लास एच्या मेथडला. जेव्हा मी इथं रन केलं बघा काय झालं तुमचं. आता बघा की बी डॉट साऊंड दोनदा केलेलं आहे ना. पहिल्यांदा बी डॉट साऊंड केल्यावर काय येत होतं, बी मेथड येत होतं. आता बघा पहिल्यांदा ए मेथड आलं, नंतर बी मेथड आलं, नंतर ए मेथड आलं, नंतर बी मेथड आलं. आता समजलं की सुपर कीवर्डने आपण काय करू शकतो की पॅरेंट क्लासची जी मेथड आहे त्याच्यामधलं जे कंटेंट आहे ते तुम्हाला भले दोघांची नावं सेम आहे, पण तुम्ही सुपर कीवर्डद्वारे तुम्ही चाइल्ड क्लास थ्रू काय करू शकता, पॅरेंट क्लासमधल्या सेम मेथडमधल्या कंटेंटला ॲक्सेस करू शकता किंवा डिफरंट मेथडमधल्या कंटेंटला ॲक्सेस करू शकता. समजलं. तर अशा प्रकारे तुमचं काय होतं, सुपर कीवर्डचं काम चालतं. तर एवढ्या कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आलं ना. तर मेन इंटरव्ह्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तुम्हाला विचार की ॲडव्हान्टेज काय इनहेरिटन्सचे, तर तुम्ही म्हणू शकता की कोडची रियुजेबिलिटी वाढते आणि डुप्लिकेशन हे अवॉइड होतं. बरोबर आहे. दुसरं म्हणजे की कोडची इमेंटेबिलिटी इम्प्रूव्ह राहते आणि ओपीचं स्ट्रक्चर हे स्ट्रॉंग करण्यासाठी इनहेरिटन्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आलं ना. आपण आता सिम्पलचं एक कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून, बरं त्याच्यामध्ये काय पर्सन तुमचं पॅरेंट क्लास असेल, स्टुडंट हा तुमचा चाइल्ड क्लास असेल आणि टीचर पण तुमचा काय असणार आहे, चाइल्ड क्लास असणार. म्हणजे एक पॅरेंट आणि काय दोन तुमचे चाइल्ड तुमचा असणार आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे ते एकदा मी समजून सांगतो तुम्हाला. इनहेरिटन्स समजलं आहे सगळ्यांना, सगळ्या गोष्टी समजल्या. काही डाऊट असेल तर विचारून घ्या. सगळे टॉपिक समजले तुम्हाला. ठीक आहे. तर इनहेरिटन्स काय असतं हे तुम्हाला शिकवतो. कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. कॉलेजमध्ये काय होतं की तुमचं एक पर्सन नावाचा एक पॅरेंट क्लास आहे. काय पर्सन नावाचा एक पॅरेंट क्लास आहे. एकच क्लास ठेवतो त्याला, सिंगलच इनहेरिटन्स शिकवतो तुम्हाला. आणि तुमचं दुसरं म्हणजे काय, स्टुडंट काय झालं तुमचा, चाइल्ड क्लास झाला. बरोबर. आता मी काय करतो आहे की आपली जी मोस्टली तुम्हाला कन्स्ट्रक्टरचा यूज कसा करायचा आहे त्याच्यासाठी घेतलं आहे मी एक्झाम्पल. आता मेन काय करायचं आपल्याला की जे नेम आहे ना, ते पर्सनचं जे नेम आहे ते आपल्याला इथं सेट करायचं आहे. आणि मला काय पाहिजे की जे स्टुडंट आहे ना, तुमचं जो स्टुडंट बनलेलं आहे त्याच्यामध्ये ना मला जे इनिट मेथडमध्ये तुम्ही जे नाव सेव्ह केलेलं आहे ते मला काय पाहिजे इथं चाइल्ड क्लासमध्ये पण पाहिजे. म्हणजे आउटपुट कसं आलं पाहिजे तुम्हाला, एक आउटपुट. ठीक आहे चला की 2 मिनटं मी पूर्ण कोड टाईप करतो आणि मग त्याच्यावरून तुम्हाला जास्त समजेल. काय करायचं आहे, सिम्पल एक क्लास बनवायचा आहे आपल्याला. काय बनायचं आहे, क्लास बनवायचा आहे. काय नाव देतो त्याला, पर्सन नाव देतो मी.
पर्सन नाव दिलं. इथं काय केलं मी की डेफ अंडरस्कोर इनिट मी इथं दिलं. परत अंडरस्कोर इथं काय केलं मी की त्या स्टुडंटचं आहे ना आपल्याला काय पाहिजे नेम पाहिजे. काय पाहिजे नेम पाहिजे. तिथं काय करावं लागेल सेल्फ कॉमा नेम बरोबर. या दोनच गोष्टी पाहिजे. मग इनिट मेथडमध्ये काय करतो आपण सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू नेम. सेम आता काय केलं मी इथं काय करतो आहे मी डेफ डिस्प्ले नावाची एक मेथड आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं मी नेमला काय केलं आहे इथे प्रिंट केलं आहे बरोबर. झालं इतकं पार्ट झालं. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे क्लास बनवायचं आहे. काय करायचं आहे क्लास बनायचं आहे. क्लास काय बनायचं मला स्टुडंट नावाचं काय बनायचं आहे क्लास बनायचं आहे स्टुडंट. आणि हा स्टुडंट काय करतो तुमचा पर्सनला काय करतो इथं इनहेरिट करतो आहे बरोबर. नंतर काय करायचं आहे मला की मला काय पाहिजे की ते नेम पाहिजे बरोबर आहे की नाही. की जो पर्सन तुमचा आलेला आहे तो आता स्टुडंट झालेला आहे. त्यासाठी मी काय करतो डेफ अंडरस्कोर इनिट इथं बनवलं मी इनिट. आणि याच्यामध्ये काय दिलं मी की सेल्फ कॉमा नेम कॉमा आणि काय करतो मी रोल नंबर. असे 3 पॅरामीटर इथं मी पास केले पास. आता मी काय करतो की मला इनिट ही कुठे डिफाईन केलेली मी कुठे डिफाईन केलेली इथे. मग आता मला काय करावं लागेल तुम्हाला माहिती कन्स्ट्रक्टरला जर त्या मेथडला तुम्हाला इनहेरिट करायचं असेल तर तुम्हाला इथं काय करावं लागेल सुपर. कारण मला नेम पाहिजे ना तिथलं बरोबर ना नेम मला पाहिजे. आणि नंतर काय सेल्फ डॉट रोल नंबर पण मला पाहिजे. आणि आता मला काय करायची की जी डिस्प्ले मेथड वरती बनवली आता बघितले मेथड ओव्हररायडिंग वरती डिस्प्ले मेथडचं काम काय नेमला प्रिंट करायचं आहे. पण इथं मला काय काम आहे त्याचं इथं काय करायचं आहे मला त्याचा रोल नंबर पण पाहिजे आणि त्याचं काय पाहिजे मला नेम पण पाहिजे बरोबर. ते नेम पण पाहिजे. तिथं काय केली मेथड ओव्हररायडिंग पण झाली ना आपली सेम मेथड झाली. आणि पण सुपर डॉट डिस्प्ले काय झालं की तुमचं इथे नेम पण आलं आणि याच्यामधलं जे रोल नंबर आहे ते पण तुमचं येऊन गेलं. 2 कन्सेप्ट इथे यूज झाला बरोबर. सुपर डॉट डिस्प्लेने काय झालं की मेथड तुमची सेम आहे. इथं मेथड डिस्प्ले इथं पण मेथड डिस्प्ले. पण या सुपर डॉट डिस्प्लेद्वारे तुम्ही काय केलं की ही जी नेम आहे त्याला पण तुम्ही ॲक्सेस करू शकला बरोबर. सुपर कीवर्डने काय केलं की चाइल्ड क्लास थ्रू तुमच्या पॅरेंट क्लासला इथे ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला बरोबर झालं. आणि आता काय करतो मी इथे एक ऑब्जेक्ट बनवतो S1 इज इक्वल टू स्टुडंट. आणि इथं काय नाव देतो मी इथं मी नाव देतो JAYSH. त्याचा रोल नंबर काय आहे त्याचा रोल नंबर समजा 101 रोल नंबर आहे. तर इथं बघा मी S1 कोणाचं बनवलं आहे स्टुडंट क्लासचं बनवलं. S1 डॉट डिस्प्ले केलं बघा काय येते. S1 डॉट डिस्प्ले केलं काय मिळेल त्याचं नाव पण मिळेल मला आणि त्याचं काय मिळेल रोल नंबर पण मिळेल. पण तुम्ही नाव कुठे डिफाईन केले काय झालं की स्टुडंट टेक्स पोझिशनल आर्ग्युमेंट. अरे इनिट मेथड इथं बरोबर नाही बनवली आपण. झालं आता बरोबर आहे. आता रन करतो मी. काय आलं नेम पण आलं आणि रोल नंबर पण आला. पण तुम्ही बघा नेम कुठे डिफाईन केलं आहे तुम्ही पॅरेंट क्लास पर्सन नावाच्या क्लासमध्ये डिफाईन केले. स्टुडंट क्लासमध्ये काय केलं आहे तुम्ही डिफाईन फक्त रोल नंबर केलेले. पण तुम्ही स्टुडंट क्लासद्वारे काय केलं आहे त्या इनिट मेथडमध्ये काय केलं तुम्ही त्या कन्स्ट्रक्टरला जी वरतीची इनिट मेथड त्याला काय केलं तुम्ही यूज केलं म्हणजे इनिरेट केलं आहे. आणि जेव्हा तुम्ही डिस्प्ले करशाल तर डिस्प्ले मेथड काय सुपर डॉट डिस्प्ले केलेलं आहे का सुपर डॉट डिस्प्लेने काय केलं तुम्ही सेल्फ डॉट नेमद्वारे जी तुम्ही तिथं प्रिंट केलेलं आहे ना ही डिस्प्ले भले वेगवेगळे झाली मेथड ही ओव्हरराईड झालेली. पण मेथड ओव्हरराईड झाल्यानंतर दुसरं डेटा दाखवतो जे मी चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवलेले. पण आपल्याला काय करायचं त्या पण पॅरेंट क्लासच्या पण कंटेंटला पाहिजे जे डिस्प्लेमध्ये डिफाईन केलेलं त्याला काय केलं मी सुपर डॉट डिस्प्लेने यूज केलं किंवा इनहेरिट केलं. ॲक्च्युली मी डिस्प्ले करण्याचं काम केलं आणि ते सुपर डॉट डिस्प्ले झालं आणि चाइल्ड क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं मी तिथे काही गोष्टी पास केल्या आणि तुमचं काय डिस्प्ले तिथे झालं. समजलं हां स्टुडंटचा क्लास बनवा. समजलं आहे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट यूज झाले ना आपले. मेथड ओव्हररायडिंग झाली अजून कन्स्ट्रक्टर कसं यूज करता मेथड ती पण झाली. समजलं या असं तुम्हाला प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही रिलेट करशाल तेव्हा जास्त समजेल. ठीक आहे. तर इनहेरिटन्समध्ये एवढाच पार्ट होता आपलं पूर्ण इनहेरिटन्स इथं व्यवस्थितपणे कवर झालेलं आहे. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे पॉलिमॉर्फिझम बघायचं उद्या. ठीक आहे. तर याला व्यवस्थित करा इम्प्लिमेंटेशन बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.